मी आज लाडू करायला लागलो डिंकाचं बघा. डिंक घेतलाय 100 ग्राम. तर डिंक असा भाजलाय तुपात लालसर होईस्तोपर्यंत असा फुगलाय. आणि बदाम बी घेतले, बदाम घातले. बदाम जास्त घेतलाय 200 ग्राम. आणि आता हे काजू लागले बघा फ्राय करायला. म्हणजे काजू बी लालसर होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचं. काजू बी 100 ग्राम घेतले. अर्धा किलोच लाडू करणार आहे. अर्धा किलो खोबरं, अर्धा किलो काळी खारीक, 100 ग्राम डिंक आणि परत 1 किलो गूळ सेंद्रिय घेतलाय. आणि तूप 200 ग्राम बघा. हे घरचं तूप आहे. एक जणीने म्हणजे अशा माझ्या मैत्रिणींना असं मागितलं करून म्हणून करायला लागलं. आता हे काळी खारीक भाजायला लागले बघा. काळी खारीक बी तुपात भाजून घ्यायची, कारण तूप लागतेच प्रत्येकाला बघा. हे असं आता ते सगळं ड्रायफ्रूट मी भाजून घेतले. आता असं सगळं भाजून घ्यायचं. खारीक सगळं भाजून घ्यायचं चांगले लालसर खुसखुशीत होईस्तोपर्यंत. तेव्हा ते मिक्सरला बारीक व्यवस्थित होते. आता खोबरं घातलं भाजायला. आता जरा तूप घालूया. तूप लागतंय जास्त. असं लाडू वगैरे बनवायचं म्हटलं तूप लागतं जास्त. अर्धा किलो आहे म्हणून पावशेर तूप घालायला लागलो. आणि 1 किलो म्हटलं की अर्धा किलो तूप लागतेच. सगळं अर्धा किलोच्या मापानं करायला लागलो. असं लालसर होईस्तोपर्यंत भाजायला लागतं. म्हणजे दुसरा घाणा आहे. पहिला घाणा मी भाजलेला आहे बघा खोबऱ्याचा. असं चांगलं सगळं भाजून घ्यायला लागतं. परत गार करायचं. परत त्यात गुळाचा पाक करून मिक्सरला हे करून हे करायचं. लाडू बांधून घ्यायचं. तूप आता संपत आलं बघा. आता राहिले ते त्यात कडवून पुन्हा घालायचं. आणि जरासं अजून हे आहे ना सामान. बरोबर 200 ग्राम तूप गेले बघा ह्याला सगळ्याला. तर आता म्हणजे त्यांनी सगळं सामान दिलं, मी आपलं करून देते त्यांना, कारण त्यांना पाहिजे ते म्हणून करून द्यायला. असा आवाज येतो बघा खोबऱ्याचा भाजताना. असं सगळं तूप संपवले बघा. आता 200 ग्रामचं शेवट खोबऱ्याला सगळं तूप घातलेलं आहे. आता पाक करायचा आणि मग मिक्सरला वाटायचं वेलची पूड वगैरे घालून. तूप राहिले बघा. त्यातच आता आपण गुळाचा पाक करून घ्यायचा. तो गुळ घेतलाय बघा सेंद्रिय आहे, पूर्ण बारीक केलं. आता त्याला आपण सगळा विरघळायचा. हे असं खोबरं वगैरे मिसळून हे झाले बघा. आता ती गार झाली की आपण मिक्सरला लावून घ्यायचं. सगळं लाडू बनवता येते ड्रायफ्रूटचं वगैरे. कोणाला पाहिजे असतं तर घेऊ शकताय. माझ्या चॅनलला यूट्यूबला बघू शकताय. छान की म्हणून यूट्यूब चॅनल ऑर्डर कुणाची बी आम्ही घेऊ शकतोय. असं हे मिक्सरमध्ये गार झाल्यावर भरायचं. आणि हे बघा असं सगळं मिक्स हे बारीक केलेलं आहे आम्ही पाटीत आता. आणि हे सगळं असते बघा. ह्यात सगळं मिक्स केलं. काजू बदाम बिदाम सगळं वगैरे मिक्स केले. तुपाचं आहे. जरा माझ्या हाताला तेलकटची सवय नसल्यामुळं मी ते हे करत नाही. आणि हे बघा हे पाक ठेवला आहे गुळाचा पाक करून मग मी त्यात मिक्स करून हे करणार लाडू बनणार. असं बारीक केलं आहे. आता हे असं बारीक झालं आहे बघा सगळं पूर्ण. आता त्यात जरा वेलची पावडर टाकायची आणि तो गुळाचा पाक गार झाल्यावर वतायचा. हे बघा गुळाचा पाक केला आहे मी. आता ते गार झाल्यावर वतायचा. असा आहे गुळाचा पाक. केसर म्हणजे सेंद्रिय आहे गुळ, त्यामुळे ते सेंद्रिय गुळाचा असाच पाक होतो. म्हणजे जरा काय असं पण खायला एक नंबर. पेशंटला वगैरे लाडू चांगलं पौष्टिक आहार. जर कोणाला पाहिजे असेल तर आमच्याकडं ऑर्डर करू शकतायसा. माझ्या यूट्यूब चॅनेलला छाया लकी त्याच्यावर ऑर्डर करू शकतायसा. अशी वेलची ही पावडर बारीक केल्या बघा. 10 ग्रॅम वेलची पावडर ही आता त्यात मिक्स करायची सगळी. म्हणजे खायला बी स्वादिष्ट लागतो. खरं म्हणजे हा लाडू साखरेवाल्याला BP वाल्यांना चालतोय लाडू, काय प्रॉब्लेम येणार नाही.
बघा ही अशी सगळी सुंठ पावडर मिक्स करायची. वास बी छान येतो आणि खायला चवदार एक नंबर लागतो. त्यात हे जे बी जायफळ पूड बी घालतात, पण पेशंटला जायफळ पूड जास्त चालत नाही म्हणून मी घातला नाही. नुसती वेलची पावडर घातली कारण का ही त्यांच्या आईसाठी लाडू बनवायचे चालले. माझी मैत्रीण आहे, त्यांची आई शुगर पेशंट आहे म्हणून त्यांच्यासाठी चालले ते लाडू. असा एक पाक मी ह्यात वतला आहे बघा. आता सगळं मिसळून एकसारखं करून घ्यायचं आणि गार झालं की म्हणजे लय गार पिऊन द्यायचं नाही, गरम गरम वळायचं कारण का गुळ असल्यामुळं लगेच ते आळतं, त्यामुळे ते लगेच लाडू बांधायचं पटपट पटपट. असं सगळं मिक्स करायचं. हे बघा असं झालं. आता असं ह्याचं लाडू वळायचं. जरा गार होते, गरम आहे, मी बघितलं वळायला पण ते लय गरम आहे म्हणून थांबलं. हे बघा आत्ता लाडू तयार झालेले आहेत. हे अर्धा किलो बनवलेलं 40-45 लाडू झालेला आहे. तर असं घरातलं पौष्टिक आणि शुद्ध तुपातलं लाडू आहे. तर आजारी माणसाला वगैरे खायला चांगलं, कुणाला हाडाला कॅल्शियम वगैरे कमी पडत असलं तर त्यांना सकट. आता आमच्या मालकासने एक लाडू देतो खायला. मालक काय सांगतात बघू. मालकासने एक लाडू दिलाय खायला. ओ कसा वाटला लाडू? असं लाडू करून मिळतील. आमचा पत्ता आहे इस्लामपूर, कापूसखेड नाका, माळगल्ली, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. आणि आमचा फोन नंबर पे आहे 9665093520. या नंबरला संपर्क साधा. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. नमस्कार.